नमस्कार मित्रांनो, मी वैभव चैतन्य ऑटो केअर सेंटर नाशिक। आज आपल्याकडे आलेली जेपटर, यामध्ये प्रॉब्लेम असा आहे या जेपटरचा की हिचं ऑइल लिकेजची कंप्लेंट होती। कस्टमर सांगत होते की त्यांच्या पोर्चमध्ये ऑइल हे लिकेज मिळत होतं। तर त्या संदर्भात आपण ऑइल वगैरे चेक केलेलं आहे। तर बघूया, यामध्ये आपण खालनं चेक केलं असता ऑइल लिकेज हे आपल्याला खाली आलेलं दिसत आहे। तर आपण आता पुढे क्लच कवर वगैरे रिमूव्ह करून त्यानंतर चेक करूया की कशा पद्धतीने ऑइल लिकेज वगैरे यामध्ये आहे। नेमकं ऑइल सीलमधनं ऑइल लिकेज होतं आहे की ओरिंगमधनं होतं आहे ते बघूया। क्लच कवर आता आपण काढून घेतलं आहे मित्रांनो, बघू शकतो। यामध्ये जुना जो बेल्ट होता जो खराब झालेला, त्यांनी कुठंतरी चेंज केलेलं होतं कस्टमरनी। त्यातले काही तुकडे जसले जसे आतमध्ये होते, कदाचित समोरच्याने व्यवस्थितरित्या क्लीन केलेलं नव्हतं। आपण बघू शकता आता आपण गिअर वगैरे काढून घेतलेला आहे, व्हेरिएटर बेल पण काढून घेतलेली आहे। आतमध्ये भरपूर ऑइल वगैरे, आणि त्यामध्ये असं डिटेक्ट झालेलं आहे का व्हेरिएटर रोलर पूर्णपणे कट झालेले आहेत। तर यामुळे पिकअपचाही प्रॉब्लेम येतो आहे। तर आपण कस्टमरशी बोलून घेऊया आणि त्यांना कन्व्हिन्स करूया की व्हेरिएटर रोलर नवीन टाकूया। हे बघू शकता आपण आतमध्ये कशा पद्धतीने ऑइल लिकेज झालेलं आहे, हे बघू शकता। ओरिंगपाशी पण लिकेज आहे आणि वरती ऑइल सीलपाशी पण लिकेज आहे। यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतं आहे पूर्ण केसिंगमध्ये ऑइल स्पिरिट झालेलं आहे। प्लेट काढून घेऊया मित्रांनो, त्याचे 3 8 नंबरचे बोल्ट आहे ते खोलून घेऊया। प्लेट काढताना मित्रांनो काळजी घेण्यात यावी की इक्वली दोन्ही बाजूनी ओढून घेण्यात यावी। आपण ऑइल सील काढून घेऊया सर्वात प्रथम, कारण की नवीन ऑइल सील आणण्यासाठी आपल्याला ऑइल सील नंबर लागेल मित्रांनो, आणि ओरिंग पण सॅम्पलला घेऊन जाऊया, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला डिटेक्ट झालेला आहे की प्रॉब्लेम हा आपल्या प्लेटच्या ओरिंग आणि ऑइल सीलमध्ये होता। तर आपण ते नवीन टाकूया आणि त्यामुळे जे व्हेरिएटर रोलर खराब झालेले आहे तर ते पण नवीन टाकून देऊया। मग सर्वात प्रथम आता आपण क्लच केसिंग आणि प्लेट वगैरे क्लीन करून घेऊया, ठीक आहे मित्रांनो। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य ऑटो केअर चॅनलला फॉलो करा मित्रांनो। आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।